प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 8 जुलैचा एपिसोड म्हणजे अ मोस्ट वेटिंग एपिसोड आहे. जबरदस्त भाग आहे, थोडासाही स्किप करू नका. अर्जुन पूर्णाजीला म्हणतोय, ए ड्रामा क्वीन, अगं कितीही रागवलं ना मी तुझ्यावर तरी या जगात सगळ्यात जास्ती प्रेम मी तुझ्यावरच करणार आहे. क्यूट क्यूट पूर्णाजीवर मी जास्ती चिडूच शकत नाही, पण माझ्या ड्रामा क्वीनची स्माईल कुठे गेली बरं? अरे इथेच कुठेतरी होती मगाशी, कुठे गेली? इथे लपली का, तिथे लपली का? असं म्हणून त्याने पूर्णाजीच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि आता घट्ट मिठी मारली आहे त्याने पूर्णाजीला. आजी आणि नातवाचं जबरदस्त कनेक्शन आहे. प्रेक्षकांनो, खरंच प्रेमाने जग जिंकता येतं ना, हे आजचा एपिसोड बघून लक्षात येतं. सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे बघून असे स्माईल देत आहे आणि अर्जुन पूर्णाजीचे लाड करतोय. आज आपल्या मालिकेची नायिका जुई गडकरी, तिचाही वाढदिवस आहे आपल्या चॅनलतर्फे आणि सगळ्या प्रेक्षकांतर्फे तिला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. तर अर्जुन आता रात्र झाल्यावर सायलीला एवढा हसतोय तिच्या ॲक्टिंगसाठी की विचारूच नका. अगदी लोळून लोळून हसतोय तो सायलीला. काय म्हणत होता तुम्ही? पूर्णाजीला आतून काहीतरी होते, आतून. सायली म्हणत असते, तुम्ही हसू नका बरं मला. अर्जुन म्हणतो, बरं मी हसलो तर काय कराल तुम्ही? सायली म्हणते, बघा मी अजून चिडेल मग. आणि हा पुन्हा हसायला लागतो. आता सायली म्हणते, बघा तुम्ही पुन्हा हसताय मला. आता अर्जुन म्हणतो, अरे हसू नको तर काय करू, तुमचं जे खोटं आहे ना ते तुमच्यासारखंच क्यूट आहे, त्यामुळे मला हसू येतच आहे. अरे तुमचं खोटं चिडणं पण तितकंच क्यूट आहे ना जितके तुम्ही क्यूट आहात. आता सायली त्याच्याकडे एकदम अशी बघायला लागते. हा लगेच म्हणतो, आय मीन ते तुम्ही खोटं चिडताय ना ते मला कळतंय. 1 वर्षापासून आपण एकत्र आहोत ना, म्हणून मला तुमचं वागणं आता कळायला लागलंय असं म्हणायचं होतं मला. सायली म्हणते, हो का? मग तुम्ही तर तुमच्या जन्मापासून पूर्णाजी सोबत राहताय ना, तरी पण पूर्णाजीचं मन तुम्हाला कळलं नाही का? तुम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतात, त्यासाठी त्यांना किती वाईट वाटत होतं. अर्जुन म्हणतो, तिला वाईट वाटलं, त्याचा स्ट्रेस तुम्हाला आला का? आता ही सायली म्हणते, हो मला त्रास झाला. या जगात काही अशी लोकं आहेत ना ज्यांना त्रास झालेला मी बघू शकत नाही. कुसुमताई, आई बाबा, पूर्णाजी आणि आता अर्जुन म्हणतो, आणि कोणी? आता सायली म्हणते, आणि तुम्ही, असं म्हणून ती खूप गोड हसते गालातल्या गालात आणि अर्जुनशी काही न बोलता पटकन झोपून जाते. अर्जुनला एवढी मोठी हिंट दिली आहे तिने आज, आता तरी याला कळावं सायलीचं त्याच्यावर किती प्रेम येते. प्रेक्षकांनो, अर्जुन विचारच करतोय, खरंच मिसेस सायली अशा बोलल्या? आणि आता सायली हसती अशी गालातल्या गालात, पण अर्जुन विचार करतोय, अशा का बोलल्या असतील ह्या? आता अर्जुनला पण जरा क्युरियोसिटी वाढली आहे, पण आता डायरेक्ट पहाट झालेली दाखवली त्यांनी. अर्जुन बघतोय बाजूला सायली नाही आहे उठल्यावर, पण आता त्याला रात्रीचा क्षण सारखा आठवतोय आणि इथे त्यांनी मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले केलंय. प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीची ती उशी अशी जवळ घेतो आणि म्हणतो, क्यूट मिसेस सायली. सायलीचं बोललेलं वाक्य त्याला सारखं आठवतंय. आणि तुम्ही म्हणजे त्याच्या लक्षात तर येत आहे, पण अजून काही ओठावर येईना. झोपतोय तो थोड्या वेळ, पुन्हा उठतोय आणि विचार करतोय, बापरे चला उठा आता, नाही तर मिसेस सायली चिडतील, म्हणतील की काय हो तुम्ही किती उशिरापर्यंत झोपता, चला उठा पटकन आवरून घ्या बरं, आणि नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही, वेळेवर जेवायचं. आणि या जगात काही माणसं आहेत जे मला खूप प्रिय आहेत, म्हणजे मधुभाऊ, कुसुमताई, आई बाबा आणि पूर्णाजी आणि तुम्ही, असं म्हणून तो लाजतोय गालातल्या गालात आणि त्या उशीलाच म्हणत असतो, क्यूट मिसेस सायली. तर आता ह्या दोघी सासासुना हिशोब करताय तर कुठल्या तरी 5,000चा हिशोब लागे ना. सायली म्हणते, आई बघू बरं वाण्याचे पैसे लिहिले का तुम्ही? आता तेवढ्यात विमल म्हणते, तुम्ही दोघी जणी कॉफी पिऊन घ्या बरं. सायली म्हणते, थांबा ना विमलताई, अहो एवढा हिशोब लागू द्या मग पितो आम्ही कॉफी. आता सायलीला काही तो 5,000चा हिशोब लागे ना. कल्पनाताई म्हणत असतात, तू लाईट बिलाचे पैसे लिहिले का? मग सायली म्हणते, हो आई लिहिले. अहो काहीतरी चुकतंय, एवढा मोठा घोळ कधीच होत नाही आपल्याकडनं. आता कल्पनाताई म्हणतच असतात की छोट्या मोठ्या चुका करून चालणार नाही सायली. आता तेवढ्यात पूर्णाजी तिथे येतात आणि म्हणतात, म्हणजे या महिन्याचा हिशोब लागत नाहीये तर? कल्पनाताई म्हणतात, हो ना पूर्णाई, अहो सायलीच्या लक्षात येत नाहीये, काहीतरी बारीक चूक आहे बघा. आता या पूर्णाजी म्हणतात, त्या किल्ल्या दे इकडे कल्पना. पूर्णाजी आता जरा चिडल्याचा आविर्भाव आणतात चेहऱ्यावर. कल्पनाताई म्हणतात, काय बोलताय तुम्ही पूर्णाई? पूर्णाजी म्हणतात, तुला ऐकू नाही आलं का कल्पना? त्या तिजोरीच्या चाब्या माझ्या ताब्यात दे. अस्मिता म्हणते, हो मग काय, सायलीच्या ताब्यात किल्ल्या होत्या तर वाट लागली. कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई पण सायलीच्या हातून काही एवढी मोठी चूक नाही झाली, आमचा हिशोब व्हायचा आहे, 5,000चा घोळ लक्षात येईल पूर्णाई आमच्या. पूर्णाई म्हणतात, कल्पना चाव्या दे. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई अहो फक्त यात चाव्या नाही आहेत, हा मान आहे. पूर्णाजी म्हणतात, माहिती आहे मला कल्पना. अस्मिता लगेच म्हणते, अगं मम्मा पूर्णाजी मागतीये चाव्या तर देऊन टाक ना. सायली एकामागून एक चुका करत राहणार आणि
पूर्णाईने काय पोटात घालायच्या का त्या चुका? पूर्णाजी चाब्या दे म्हणते तर देऊन टाक ना चाब्या. आता पूर्णाजी स्वतः येतात सायली जवळ आणि त्या चाब्या अशा घेऊन जातात, पण जाता जाता सायलीकडे रागाने बघतात. आता इथपर्यंत पूर्णाजीने जरा सस्पेन्स क्रिएट केलाय प्रेक्षकांनो. त्या त्यांच्या खोलीत निघून जातात, पण त्यांना रिअलायझेशन होतं ते कल्पनाताईंच्या बोलण्यानंतर. म्हणजे काय झालं ते बघा. अर्जुनने हा सगळा प्रकार बघितलाय. आता ही सायली रडायला लागते. विमल म्हणते बापरे पूर्णाई काय चिडल्या ना आज वहिनी. त्या म्हणतात कल्पनाताई हो न ग, सायलीने काही एवढी मोठी चूक केलीच नाहीये. त्या सायलीला म्हणत असत रडू नकोस सायली बेटा. मग सायली म्हणते नाही आई चूक माझीच झाली आहे, त्यांचा निर्णय योग्यच आहे. अर्जुन आता तरातरा खाली येतो. या कल्पनाताई सायलीला म्हणत असं शांत हो बरं. अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो मामा पूर्णाजी असं कसं वागू शकते सायलीशी. मग आता लगेच अस्मिता म्हणते तू कशाला मध्ये मध्ये बोलतोयस रे. अर्जुन म्हणतो मला दिसतंय माझी बायको हर्ट झाली आहे. सायली म्हणते नाही माझं चुकलंय, मला शिक्षा व्हायलाच हवी, तुम्ही प्लीज कोणीच बोलू नका पूर्णाजीशी. आता ही रडायला लागते आणि तिच्या खोलीत निघून जाते रडत रडत. हा सीन आहे ना प्रेक्षकांनो जर असं मला असंबंध वाटला, पण ठीक आहे छान दाखवलं त्यांनी खूपच. तर आता ही साक्षी आणि मेहपत दोघं जण गार्डनमध्ये आणि काहीतरी विचार करताय, म्हणजे काय करायचे पुढचे प्लॅनिंग प्लॉटिंग. पण आता ही साक्षी म्हणते अण्णा ती प्रिया जास्ती शेफारली आहे, तिचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. मेहपत म्हणतो काही करता येणार नाही ना, त्या व्हिडिओमुळे आपले हात दगडाखाली अडकले, आपल्याला खबरदारी घ्यावं लागल. तो व्हिडिओ तिने कोणाला पाठवला तर. साक्षी म्हणते पण तिने आणलाच जगासमोर तो व्हिडिओ तर. मेहपत म्हणतो जगासमोर हे आणायचं आपण की त्या रात्री तू कुठे होती. एक डाव फसला म्हणून काय झालं, परत प्रयत्न करायचा. आश्रमात तू नव्हतीच हे ठासून सिद्ध करायचं आपण कोर्टामध्ये. साक्षी म्हणते अण्णा इतकं सोपं नाहीये ते सगळं. अहो इतकं सगळं गोष्टी होऊन गेल्यात. अर्जुनचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच असणार आहे, मी कुठे होते त्या दिवशी ह्याकडेच तो लक्ष देणार आहे. अण्णा म्हणतो तू सध्या तुझं डोकं शांत ठेव, पुढे काय करायचं ते आपण बघू आता. साक्षी म्हणते नाही अण्णा डोकं शांत ठेवून चालणार नाहीये, आता नाकातोंडात पाणी चाललंय अण्णा, आपल्याला बुद्धीने काहीतरी करावं लागणार आहे. असा काहीतरी क्लू शोधायला पाहिजे ना ज्यामुळे सिद्ध होईल की हा खून मी केलेलाच नाहीये. अण्णा विचार करा, अण्णा विचार करा. आता ही साक्षी विचार करते आणि अण्णांना काहीतरी सांगते जे आपल्याला ऐकवलं नाहीये प्रेक्षकांनो. आणि मग अण्णा ते सगळं ऐकल्यावर म्हणतो हा होईल होईल, ही आयडिया 113% वर्क होईल, झालं काम आता. साक्षी म्हणते अण्णा आपल्याला हे आधी का लक्षात नाही आलं. आता पुन्हा या दोघांच्या डोक्यात काय आलंय कोणास ठाऊक प्रेक्षकांनो. तर आता या पूर्णाजी चिडलेल्या असतात तेव्हा कल्पनाताई येतात तिथे आणि त्यांना समजवतात. त्या म्हणतात काय हो पूर्णाई हिशोब टॅली झाला नाही, ही एवढी मोठी चूक आहे का. मी एकटी हिशोब करायची तेव्हा किती गोंधळून जायची, डोक्याला हात लावून बसायचे मी, तेव्हा तुम्हीच येऊन मला मदत करायच्या ना. मग सायलीलाच इतकी मोठी शिक्षा का. आणि पूर्णाई एरवी तर तुम्ही सगळ्यांना समान न्याय देता ना, मग सायलीच्या बाबतीत असं का वागत असता नेहमी तुम्ही, तिच्यामध्ये तुम्हाला एकही गुण चांगला दिसत नाही का. मग पूर्णाजी म्हणतात तुला दिसतात का, मला तरी कळू दे तिच्यात कुठले गुण आहेत असे. कल्पनाताई म्हणतात एक गुण, अहो 1000 गुण आहेत माझ्या सुनेमध्ये. माझी सून आहे समंजस प्रेमळ, ती फक्त चेहऱ्यानेच नाही तर मनाने खूप सुंदर आहे. अर्जुनच्या लग्नाच्या वेळेला मला त्याची खूप काळजी वाटायची, पण जेव्हा सायली लग्न करून आपल्या घरात आली ना तेव्हा सायलीने तेव्हापासून त्याची काळजी घेतली आहे. ती घरात सगळ्यांवर खूप प्रेम करते पूर्णाई, सगळ्यांचं मनापासून हवं नको ते बघते. माझी सून माणसं तोडणारी नाही, माणसं जोडणारी आहे पूर्णाई. बाकी सगळं जाऊ द्या, पण अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर किती प्रेम आहे. सायली अर्जुनला आयुष्यभर सुखात ठेवेल हा एकच गुण पुरेसा नाहीये का पूर्णाई आपल्याकरता. पूर्णाई सायलीचे हे गुण मला गेल्या वर्षभर दिसताय, पण तुमच्या डोळ्यावरनं काही तन्वीच्या प्रेमाची पट्टी उतरेल असं मला वाटतच नाहीये बघा. तर असं बोलून त्या निघून जातात. आणि आता प्रेक्षकांनो पूर्णाजी विचार करायला लागतात झालेल्या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे मागच्या वर्षभराचा पूर्ण फ्लॅशबॅक त्यांनी जवळजवळ 15 मिनिटं दाखवलाय. आज त्यांनी 35 मिनिटाचा एपिसोड दाखवलाय, पण अतिशय अप्रतिम आहे. टीव्हीवर नक्की एन्जॉय करा. तर या सायलीने कसं कसं सगळ्यांचं मन जिंकलं ते सगळे दृश्य पूर्णाजीला आज आठवले. तिने कसं गुलाबजामुन खाऊ घातले पूर्णाजीला, प्रियाची आरती कशी सायलीच्या हाताने झाली, अश्विनला कसं सुधरवलं सायलीने, कोर्टामध्ये या प्रतापरावांना कसं जिंकवलं, या सुभेदारांना म्हणजे या किल्लेदारला कसं तिने खाऊ घातलं, आणि तन्वी वाईट वागतीये हे सगळं रिअलायझेशन पूर्णाजीला अचानक झालं. म्हणजे हे सगळं जरा क्विक वाटलं प्रेक्षकांनो. त्यामुळे
म्हटलं की जरा सीन असंबंध वाटले, पण ठीक आहे, खूप छान क्रिएट केलंय त्यांनी. तरी सुद्धा आता या पूर्णाजी प्रतिमात्याचा फोटो हातात घेऊन त्या प्रतिमात्याशी बोलतात. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अशी कशी ग तुझी लेक? अगं तिला लहानपणी संस्कार मिळाले नाही म्हणून अशी झाली असेल का ग ती? मला नेहमी वाटायचं आपली तन्वी मन मिळावू माणसं जपणारी असेल, अगदी ह्या सायलीसारखी. पण तरीही नाचून म्हणून मला तुझीच लेख हवी होती ग. मी तुझं वचन पाळलं नाही, त्यामुळे मी काय उत्तर देऊ ग देवाला? काय करू ग मी प्रतिमा? आता त्या रडायला लागल्यात, त्यांना काही समजे ना, करावं तर काय करावं. आणि आता अचानक त्यांच्या मनामध्ये थोडंसं गिल्ट आलंय. आता ही सायली खूप रडायला लागते आणि विचार करते, म्हणजे मोठ्यानेच बोलत असते ती, पूर्णाजीने तर आज आईने दिलेला अधिकार सुद्धा काढून घेतला, माझी योग्यताच नाहीये या घराची सून होण्याची. आता ती खूप रडत असते आणि तिकडनं अर्जुन तिला सारखा काळजीने फोन करत असतो, पण ती काही अर्जुनचा फोन उचले ना. तरी सुद्धा अर्जुन तिला सारखा फोन करत असतो आणि मनाशीच बोलत असतो, तुम्ही फोन का नाही उचलत आहात मिसेस सायली? प्लीज तुम्ही फोन उचला. किल्ल्या तुमच्याकडे असल्या काय नसल्या काय, पण तुम्हीच सुभेदाराची सून होण्याच्या योग्यतेच्या आहात. प्लीज प्लीज सायली फोन उचला. तो तिला पुन्हा कॉल करतो. आता ही सायली पुन्हा रडत रडत म्हणते, मी नाही उचलू शकत तुमचा फोन, मला माहिती आहे तुम्ही मला असंच म्हणाल की या घरची खरी सून असती तर एवढं मनाला लावून घेतलं असतं का तुम्ही खरी सून नाही आहात, मला नाही बोलायचं तुमच्याशी आता. आणि पुन्हा रडायला लागते. आता तेवढ्या चैतन्य येतो काहीतरी काम काढून, म्हणजे अर्जुनला म्हणत असतो, अरे अर्जुन हे आपलं राहिलंय काम. तेव्हा अर्जुन म्हणतो, जाऊ दे रे चैतन्य सगळं. आता चैतन्य म्हणतो, काय रे काय झालं तुला? अर्जुन म्हणतो, अरे घरी काय झालं तुला माहिती नाही? अरे यार पूर्णाजी अशी का वागते ना, कळतच नाही मला. मिसेस सायली खूप अपसेट झाल्या आहेत रे, माझा फोन पण उचलत नाहीयेत त्या. घरी जाऊन बघावं लागेल, मला काही झालं तर नाही ना पुन्हा, मला ना पूर्णाजीला थांबवावंच लागेल. अर्जुन आता निघालाय. चैतन्य म्हणतो, बरं बरं तू थोडंसं रिलॅक्स हो आणि काही जास्ती बोलू नकोस पूर्णाजीला आणि टेन्शन घेऊन चिडू नकोस रे, असं तो बोलतोय अर्जुनला. अर्जुन तोपर्यंत निघाला सुद्धा. तर आता हा अर्जुन तरा घरी पोहोचलाय आणि खरा मेन सीन जो आहे आजचा तो हाच आहे प्रेक्षकांनो. अर्जुन मोठ्याने ओरडत असतो, पूर्णाजी पूर्णाजी कुठे आहेस तू? खूप चिडलाय. आता कल्पनाताई सायली समोर येतात. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, अरे काय झालं, एवढ्या लवकर कसं काय घरी आलास तू आणि का चिडलायस? सायली तिथेच उभी आहे. आता या पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन काय झालं? अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मला तुझ्याशी बोलायचंय. पूर्णाजी म्हणतात, कळतंय मला तुझ्या आवेशावरनं की तुला कुठल्या विषयावर बोलायचंय ते, पण त्याआधी मला बोलायचंय, माझे शब्द जास्ती महत्वाचे आहेत. सायली आता अशी बघायला लागते पूर्णाजीकडे. प्रतापराव म्हणतात, कशाबद्दल? पूर्णाजी म्हणतात, सांगते, सगळ्यांना सांगते. आज अर्जुनही घरी आलाय लवकर आणि तुम्ही सगळेजण पण इथेच आहात. जे काही व्हायचंय ते तुमच्या सगळ्यांसमोर होऊन जाऊ देत. आता सगळ्यांना सस्पेन्स क्रिएट केलाय पूर्णाजीने. सगळेजण बघायला लागतात पूर्णाजीकडे. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई मला टेन्शन आलंय हो आता, तुम्हाला नक्की काय बोलायचंय? पूर्णाजी अशा चिडलेल्या आवाजात म्हणतात, सायली इकडे ये, अशी माझ्या समोर उभी राहा. सायली आता पूर्णाजीच्या समोर येऊन उभी राहत. पूर्णाजी आता खूप चिडलेल्या आहेत असा त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भाव आहे. आता अर्जुनला पण कळेना काय चाललंय, पण अस्मिता विचार करते, बरं झालं असंच पाहिजे हिला, हिशोबाची चूक किती महागात पडली आहे हिला. पण आता मात्र त्यांनी प्रतिमात्याचा फोटो फ्लॅश केलाय आणि पूर्णाजी एकदम हात जोडतात. आता कोणाला कळेच ना हा काय प्रकार आहे. एकदम पूर्णाजीचा आवाज बारीक होतो. पूर्णाजी म्हणतात, सायली बाळा मला माफ कर. आणि सगळेजण पूर्णाजीकडे बघायला लागतात. सायली म्हणते, पूर्णाजी. आता पूर्णाजी म्हणतात, बाळा मी तुला ओळखलंच नाही ग. सायली तुझ्यात जे गुण मला दिसले त्याकडे मी डोळे झाक केली ग, पण तू तुझ्या स्वभावाने मला जिंकलंयस. सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी असे हात नका ना जोडू तुम्ही प्लीज. मग पूर्णाजी म्हणतात, सायली किती हेटाळणी झाली ग तुझी, पण तू तुझी मर्यादा कधीही सोडली नाहीस. तू कधीच कोणाचा अनादर केला नाही. या घरातली नाती तू आणखीन घट्ट केली. माझ्या कल्पनेतली नाचून जशी वागेल ना अगदी तशीच वागलीयस ग तू सायली. आणि म्हणूनच मी ठरवलंय आणि म्हणूनच सुभेदारांची सून असल्याचा मान हा तुझा आहे. त्यांनी आता त्या किल्ल्या म्हणा चाब्या म्हणा जे काही आहे ते त्या सायलीच्या हातावर टेक. आणि आता त्या पुढे म्हणताय की मी तुला माझी नाचून म्हणून मनापासून स्वीकारते सायली. आणि आता सगळ्यांच्या डोळ्यातनं खळखळ पाणी वाहायला लागलंय लिटरली प्रेक्षकांनो. अप्रतिम भाग होता. आता ते डपडं बिपडं वाजायला लागलंय खूप. आणि मग त्या म्हणतात, आजपासनं हे घर मी तुझ्या हवाली करते. असं बोलल्यानंतर मात्र सगळेच जण रडायला लागलेत, अगदी अर्जुन सुद्धा. आणि इथे तर मला माहेरची साडी बघितल्याचा आविर्भाव आलाय जो तुम्हाला पण नक्की येईल. आज रात्री बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. अप्रतिम भाग होता प्रेक्षकांनो. खूप वेळ त्यांनी हेच दाखवलं की सायलीला तो आनंद गगनात मावत नव्हता. तर आता इथे तर त्यांनी हा भाग आज पूर्ण केला या सीनवर. आणि पुन्हा एकदा जुईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तर प्रेक्षकांनो पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात अर्जुन काहीतरी बोलणार सायलीला. सायली म्हणते मला तुम्ही या गोष्टीची आठवण करून देऊ नका की मी या घरची सून नाहीये म्हणून. आता अर्जुन म्हणतो मी याच विचारत होतो की शेवटी पूर्णाजीने तुम्हाला सून म्हणून स्वीकारलंय. आणि मग सायली म्हणते हो ना, मी आतापर्यंत पूर्णाजीला तुमची आजी समजत होते, पण आज जेव्हा त्यांनी मायेने माझ्या डोक्यावर हात फिरवला ना तेव्हा असं वाटलं मला की माझी आजी माझ्या डोक्यावर हात फिरवतीये. आणि तेव्हा असं वाटलं ना की मी अख्खं जग जिंकली आहे. आणि सायलीने अशी टायटॅनिकसारखी पोज केली आहे तेव्हा. आणि अर्जुन तिच्याकडे बघतोय, बहुतेक तरी हा तिला प्रपोज करणार असं काहीतरी दिसतंय मला. प्रेक्षकांनो खूपच सुंदर आणि अप्रतिम दाखवले त्यांनी. आज जर काही सांगताना माझ्या चुका झाल्या असतील तर प्लीज माफी करा हां. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.